अहो ते कुठं नाकारतो आम्ही, हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का कावावी? तुमचं नाम तुम्हाला 20 तारखेचा आता आम्हाला द्या, नाही तर तुम्ही उठायदो. हे असं असं ना मग हे मी समाज तिथं थोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला. शांतपण नको शिकू. तू आज का सापडली मग लावली का नाही तू? अरे काय शांतपणा करतो, हुशार झाला का? काय लावलं नाही तू सांग. तुमचा कलेक्टर काय झोपा काढतो का तिकडे? याद्या लावल्या तर होतंय विचार, विशेष बाब करून टाका आज रात्रीतून, प्रशासनावर ढकलून द्या सगळं. प्रशासनावर 24 घंटे काम करायचे यांनी, 54 लाख पत्र द्यायचे. अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं, येणे अर्ज केला नाही म्हणून, आणि आपल्याला ड्राफ्ट 20 तारखेला यांनी द्यायचं. किती पत्र दिलेत ते, मग त्याच्यानंतर याचा विषय, आधी याचा विषय नाही, याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो. तुम्ही आता निवांत राहा, तुम्ही एवढं सांगा 54 लाख पत्र द्या, नाही तर 20 जानेवारीला मी बी चालू. उद्या सांगतो आम्ही 11-12 वाजता तुम्हाला. तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर मग आता तुम्ही मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. हे चांगलं नाही आहे, हे चांगलं नाही आहे, रॉंग आहे. तुम्ही आढावाच घेतला नाही, मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर काय झोपा काढतो का तिकडे? तुम्ही जन लावल्या नसेल लिस्ट, त्याच्यावर कारवाई करा. तो नायब तहसीलदार असन काय असन सगळ्यावर कारवाई करा. हे बरोबर नाही आहे, चांगलं नाही आहे, हे चांगलं नाही. याच्यावर कारवाई झाली. बरोबर बोलते तू, बोलून दे. हे असं असन ना मग मी तिथं थोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला. त्या गावात नोंदी सापडल्यात, आणखी लावली नाही याची काय चुकी आमची? पण नोंदी मिळाल्याची उदाहरणं पण आहेत लावलेली. भाऊ यांचं गाव कुठलं आहे? अहो ते कुठं नाकारतो आम्ही, हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का कावावी? तुमचं नाम तुम्हाला 20 तारखेचा आता आम्हाला द्या, नाही तर तुम्ही उठायदो. हा, तुमचीच बाजू लावून धरणार. आमचं वाटलं झालं राव, लेकरांचे फासे घेतला, असं काय करता तुम्ही? हे बच्चे मध्ये पडत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललंय. हे मॅटर चुका तुम्हीच करणार, तुमच्या बाजू नुसतं लावले सांगायला लागले. हे गाव सगळे इथून उघडे पडेल. तेव्हा सकाळपासून ते बसले पत्र घेऊन, त्याच्या हातात कागद असू, 2 महिने झाले त्याला पत्र द्या नाही. ते म्हणून तुम्हाला वेळ मिळाल्यावर देईन मी, असला अधिकारी असतो का? सांगितलं होतं ना मी, का नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून. हे आज नवीन सांगितलं काय? ते तर रेकॉर्ड चॅनलवर आलेले. हे तरी बरं झालं समोरून होते, मला येड्यातच काढ असतं. मी बारकुसाक दिसतो, मला कोणी घुमीत आहे. कलेक्टर काय झोपा काढतोय का? कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, बच्चू कडूंचा जबरदस्त इशारा. आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी दाखले देण्याची सरकारची भूमिका आहे, असं शिष्टमंडळाने सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्यास सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना थोपविण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. कुणबी नोंदी असूनही सरकार त्यांना दाखले देत नाही, अशी तक्रार मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाला बोलून दाखवल्यानंतर शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांना फोन लावून कलेक्टर काय झोपा काढतोय का, अशा शब्दात सुनावलं. तहसीलदार काम करत नसतील तर त्यांच्या कानफटीत लावेन, असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला. आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मराठी आरक्षणासाठी लढा उभा करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी दाखले देण्याची सरकारची भूमिका आहे, असं शिष्टमंडळाने सांगितलं. तसेच मुंबईला मोर्चा आणू नका, आता आंदोलन करू नका, शासन तुमच्या मागण्या पूर्ण करतंय, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली. परंतु शासनाने आदेश देऊनही प्रशासकीय अधिकारी शासनाचे आदेश हलक्यात घेत आहेत, अशी तक्रार जरांगे यांनी यावेळी केली. कडू यांनी थेट विभागीय आयुक्तांनाच झापलं. 7000 गावांमध्ये कुणबी नोंदी तपासल्या नाहीत, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच कुणबी नोंदी मिळाल्या आहेत तरी सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. जरांगे यांच्या आरोपानंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांना फोन करून जाब विचारला. कलेक्टर काय झोपा काढतोय का? काम होत नसेल तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, अशी धमकीच बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे.